सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 27 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. दीक्षाने अभयला सांगितलं की ती आई होणार आहे आणि अभयने तिला सांगितलं आता ते कायमचे भारतात जाणार. दोघेही खूप खुश होते. आता पुढे अभय तिला मिठीत घेऊन बसला होता. तो तिच्या पोटावर हळूवार हात फिरवत म्हणाला, दीक्षा अगं, आईला किती आनंद होईल हे ऐकून. तिला कधी सांगायचं? ती म्हणाली, आपण तिथे गेल्यावर सांगू, मग बघ त्याचा आनंद. आपण प्रत्यक्षात त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो पाहूया. माझी तर त्या दृष्टच काढणार, बघच तू. आणि तो म्हणाला, मग माझी पण दृष्ट काढायला पाहिजे. मीही बाबा होणार. बाळ काय तुझ्या एकटीमुळे नाही होत, कळलं? आणि ती म्हणाली, हो बाबा हो, आपल्या दोघांची दृष्ट काढतील त्या. शेवटी त्यांचे एकुलते एक लाडोबा आहेस तू. त्यांचा वंश वाढणार ना, मग त्या खूप खुश होणार. आणि त्याहून जास्त खुश होतील जेव्हा त्यांना हे कळेल की आपण आता कायमचे तिकडंच जाणार. तो म्हणाला, हो गं, खूप आठवण काढते ती आपली सारखी. ती म्हणाली, पण अभय, नाव काय ठेवायचं बाळाचं? तो म्हणाला, अजून वेळ आहे. पण मला मुलगी पाहिजे, आत्ताच सांगून ठेवतोय. आणि ती म्हणाली, नाही, मुलगा, तोही तुझ्यासारखा, हँडसम, स्मार्ट, देखणा, हुशार. आणि तो म्हणाला, नाही, मला तुझ्यासारखी मुलगी हवी, गोड गोड, मिठाईसारखी, लाल लाल ओठांची, टपोऱ्या डोळ्यांची आणि नाजूक, इवली इवली. आणि तुझ्या गालावर खळी नाही पडत, पण तिच्या गालावर मला खळी हवी. आणि दीक्षा खूप हसून म्हणाली, अभय, मेनू कार्डसारखी मागणी काय करतोस? ते आपल्या हातात नसतं रे. ते तू काय करायचं ते बघून घे तू. पण मला हवी तशी मुलगी दे, तो ठामपणे म्हणाला. आणि तिनं डोक्याला हात लावला. आता काय करायचं या वेड्या अभयचं? आता अभय त्याची ऑफिसमधून सगळी प्रोसेस पूर्ण करत होता. तीही पॅकिंग करत होती जमेल तशी. तिकीट बुक केली. त्यानं भारतातील ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करून सगळ्या डिटेल्स दिल्या. पण त्यांनी अजून घरी काहीच नाही कळवलं. सरप्राईज देणार होते ते सगळ्यांना. अभय तिची खूप काळजी घेत होता आता. त्यानं त्यांची बेडरूम खाली शिफ्ट केली होती. अजिबात जिने चढायचे नाहीत, काम करत बसायचं नाही. घरी जाईपर्यंत मला तुझी काळजी घेऊ दे. एकदा का तुला तुझ्या सासूच्या ताब्यात दिली की मी मोकळा. मग तू आणि तुझं बाळ आणि बाळाची आजी काय ते बघून घ्या. पण जोपर्यंत इथं आहे मला काळजी घेतली पाहिजे तुझी. त्यामुळे माझंच ऐकायचं. गॉट इट? असं तो तिला दम देऊन म्हणाला. आणि ती हसली. तिला तिच्या नशिबाचा खूप हेवा वाटत होता. काय परिस्थिती होती जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं, आणि आता काय परिस्थिती आहे जेव्हा ती त्याच्या बाळाची आई होणार आहे आणि तिच्यावर त्याचं जीवापाड प्रेम आहे. तिचे डोळे भावुक होऊन पाणावले. आता 2 आठवड्यानंतर त्यांनी त्या शहराचा, त्या देशाचा कायमचा निरोप घेतला. आणि दीक्षाला खूप मोकळं मोकळं वाटत होतं. तिने विमानातून उतरल्यावर एक दीर्घ श्वास घेतला आणि तिला खूप फ्रेश वाटत होतं. तिचं सगळं दडपण, भीती नाहीशी झाली. तब्बल 10 महिन्यांनी ती परत आली होती. जाताना तिच्या मनात काय होतं की त्या घरात हा तिचा शेवटचा दिवस आहे. पुन्हा या सगळ्यांना, अभयच्या घरच्यांना भेटणार नाही. मितकडेच राहणार. पण आता येताना तिला त्याच घराची, त्याच माणसांची ओढ लागली होती. कधी एकदा त्यांना भेटेन असं झालं होतं. जाताना ती सगळे संबंध तिच्या मनातून तोडून गेली होती. पण येताना त्यांची सून म्हणून त्या घराण्याचा वारस तिच्या पोटात घेऊन आली होती. आणि आता ती हा सगळा विचार गाडीत बसून घरी जाताना करत होती. आणि घर कधी आलं हेही तिला कळलं नाही. तो तिला तसाच मिठीत घेऊन बसला होता. जाताना ती त्याच्यापासून लांब अंतर ठेवून बसली होती. मितची अमानत आहे म्हणून त्याला स्पर्शही करू देत नव्हती. पण आता ती परतीचा प्रवास त्याच्या मिठीत बसून करत होती. गाडी थांबली आणि तो म्हणाला, दीक्षा, आपलं घर आलं. आणि आता ते घर पाहून तिला हेही आठवलं की तो तिला म्हणाला होता, मी काय तुझ्यासोबत सोहागरात्र साजरी करणार नाही. जी माझी वाट बघत होतीस तू. आणि तीही रागात म्हणाली होती, मलाही काही हौस नाही तुला माझ्या गळ्यात बांधून घ्यायची. मी माझ्या मितची अमानत आहे. आणि ती म्हणाली, अभय, मला खूप भरून आलं आहे रे. मी कशी काय पाहू सगळ्यांना? मला तर त्यांना पाहून भावना अनावर होतील. मला अजूनही गिल्ट आहे आपल्या लग्नाचं, की आपण त्यांना खोटं बोललं आहे आणि अजूनही आपण त्यांना खरं काहीच सांगितलं नाही. तो तिला थोपटत म्हणाला, मी आहे ना, आपण त्यांना सगळं खरं खरं सांगूया. दीक्षा म्हणाली, अभय, मला आता या नवीन आयुष्याची सुरुवात खरी खरी करायची आहे. सगळ्यांना खरं सांगून मागचं काहीच खोटं मला आता ठेवायचं नाही. मग ते आपल्याला समजून घेतील ना, आणि माफही करतील ना. अभय म्हणाला, ते आपल्याला समजूनही घेतील आणि माफही करतील. मग ती सावरली आणि त्यानं आईला व्हिडिओ कॉल केला.
आणि म्हणाला, आई अगं मी एक नवीन घर घेतलं आहे. आई घरात होती. म्हणाली, अरे वा, खूप छान. तुम्ही दोघेही कसे आहात? तो म्हणाला, छान आहे. आता आम्ही त्या नवीन घराच्या बाहेर आहे. थांब हा, तुला दाखवतो. असं म्हणून त्यानं कॅमेरा घराकडे वळवला आणि ते घर आईला ओळखीचं वाटलं. ती म्हणाली, अभय, अरे हे घर तर कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय रे. आणि अभय म्हणाला, अगं आई, मी तसं सेम टू सेम घर घेतलंय, आपल्या घरासारखं. मग अभय दारातली झाडं दाखवून म्हणाला, आई, माझी ही आवडती जुईच्या फुलाची वेल तू नीट का नाही सांभाळत ग? आज तू नाही ना पाणी घातलं तिला? आणि दीक्षा आता त्याचा खट्याळपणा पाहून हसत होती. अभय तसाच होता, खट्याळ, नटखट. सगळ्यांनाच लहानपणापासून त्याचा लळा लागला होता. तोही खूप भावूक होता, घरच्यांच्या बाबतीत हळवा होता, संस्कारी होता. पण लंडनला जाऊन त्याचे विचार बदलले होते. पण घरचं प्रेम तो विसरला नव्हता आणि योग्य वेळी तो त्या जेसीपासून आणि त्या विचित्र संस्कृतीपासून परत आपल्या लोकात, देशात, मातीत आला होता. फक्त दीक्षामुळे हे शक्य झालं होतं. आणि आई म्हणाली, अभय, अरे तुला कसं काय कळलं की मी आज त्या वेलीला पाणी नाही घातलं? आणि अभय म्हणाला, आई अगं हे आपलंच घर आहे. आणि आई म्हणाली, पण तुला कसं काय कळलं? आपलंच घर दिसतंय तुला. आणि बेल वाजली इतक्यात. कोण आलं हे बघायला आईनं दार उघडलं आणि तिला तर आश्चर्याचा सुखद धक्काच बसला आणि ती मोठ्याने ओरडत म्हणाली, अभय, दीक्षा, तुम्ही? आईला तर काय बोलावं आणि काय नाही सुचतच नव्हतं. तिची नुसती धांदल उडाली होती. अभय म्हणाला, अगं आई, आता तू घरात घेशील का अशीच राहशील आम्हाला बघत? किती दमून आलो आहे आम्ही. आणि आईनं दोघांना औक्षण करून भाकर तुकडा ओवाळून टाकला. आता ते दोघे घरात आले. दीक्षाने नमस्कार केला आणि आईने तिला कडकडून मिठी मारली आणि रडायला लागली. दीक्षा ही रडत होती. मग अभय म्हणाला, बघ, सून आली की मुलाला विसरून गेली ना? तुझी सून मी तिकडेच ठेवून आलो असतो तर? आता अभय हे आईचा अंदाज घेण्यासाठी बोलत होता की तिला जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजविषयी खरं कळलं तर तिची काय रिॲक्शन असेल. आणि आई लगेच चिडून म्हणाली, बदमाश, खबरदार जर असं म्हणालास तर. आणि तिने त्यालाही कडकडून मिठी मारली. मग सगळ्यांना खूप आनंद झाला होता. त्यांना अभयनं सांगितलं होतं की कायमचा इथेच राहणार. आजोबा त्यांच्या खोलीत होते. त्यांनाही आनंद झाला. आता रात्री त्याला दीक्षा म्हणाली, अभय, आपण घरी कधी सांगायचं खरं खरं? मला आणखीन खूप ओझं वाटत आहे रे. मला आता तू पटकन सांगून टाक की आपण त्यांना कधी सांगायचं. मगच मला बरं वाटेल, नाहीतर खूप अवघडल्यासारखं वाटत आहे मला. सगळ्यांना तोंड दाखवताना तो म्हणाला, उद्या नाश्ता करताना सांगू, मी आहे ना, तू नको काळजी करू. आता सकाळी सगळे जमले होते आणि अभय म्हणाला, आई, मला थोडं बोलायचं आहे. आई म्हणाली, बोल. आणि अभय म्हणाला, आई, आमचं लग्न एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. आणि मग त्यानं तिथून सगळा प्रवास खरा खरा सांगितला. तो आत्तापर्यंत फक्त ती गरोदर आहे हे नाही सांगितलं. आणि हे ऐकून आई आणि घरच्यांना खूप वाईट वाटलं. आणि आईला तर खूप राग आला दोघांचा, विशेष करून दीक्षाचा. कारण ती काही तिच्या भावनांशी खेळली म्हणून. दीक्षा रडायला लागली, पाया पडू लागली. अभयसुद्धा माफी मागत होता. पण आई रागावून रूममध्ये जाऊन दार लावून बसली. ती आता जेवली नाही की पाणीही पिली नाही. अभय बाहेरून तिला मनवत होता, पण ती आत रडत होती. आणि दीक्षासुद्धा रडत होती, तीही जेवली नाही. अभय तिला म्हणाला, दीक्षा, तू तरी जेव. अगं तू 2 जीवाची आहेस. आणि ती म्हणाली, नाही, मी खाणार. आई जेवल्या तर मी खाईन. आणि तिनेही दार लावून घेतलं. आणि अभय खूप कोड्यात पडला आणि तो आईच्या दरवाजाबाहेर जाऊन म्हणाला, आई, अगं दीक्षा उपाशी आहे सकाळपासून. ती जेवली नाही आणि तू जेवली तरच ती खाईल. आई रागात म्हणाली, नाही जेवू दे, मला काही देणं घेणं नाही तिच्याशी. ती माझी कोणीही लागत नाही. तुम्ही आमच्या भावनांशी खेळता. मग आता कशाला ही प्रेमाची आणि उपाशी राहण्याची नाटकं करायची? तिला सांग की असली काही नाटकं करण्याची गरज नाही. जराही नाही लाज वाटली इतके महिने खोटं बोलताना. आणि अभय म्हणाला, आई, अगं ती नाही जेवली तर तिची तब्येत बिघडल. आणि आई म्हणाली, बिघडू दे, मला तिचं काही देणं घेणं नाही. आणि अभय म्हणाला, आई, तिचं राहू दे, पण तिच्या पोटात बाळ आहे गं, त्याच्याशी तरी तुला देणं घेणं आहे की नाही? आणि आई पटकन रागात म्हणाली, तिच्या पोटात जे बाळ आहे मला त्याच्याशी सुद्धा. आणि इथून पुढे बोलताना मात्र आईची जीभ थांबली आणि तिला क्लिक झालं की अभय काय म्हणाला ते. तिने डोळे पुसले आणि दार उघडलं आणि म्हणाली, अभय, आता काय म्हणालास तू? आणि अभय म्हणाला, आई, दीक्षा गरोदर आहे, तिच्या पोटात माझं बाळ आहे. आणि हे ऐकून आईचा चेहरा खूप खुलला. तिचा सगळा राग एका क्षणात गायब झाला. ती धावतच अभयच्या रूमकडे गेली
आणि अभय तिला डोळा मारत म्हणाला, दीक्षा दार उघड ना गं, खा ना काहीतरी. हे बघ, तू नाही जेवलीस तर मीही नाही जेवणार. आणि दीक्षा रडत हट्टीपणानं म्हणाली, नको जेवू, पण आई जेवल्याशिवाय आणि त्यांनी मला माफ केल्याशिवाय मी दार उघडणार नाही आणि जेवणार पण नाही. तो आईला डोळा मारत म्हणाला, दीक्षा अगं आता माझ्यापेक्षा तुला आई जास्त महत्त्वाची आहे का? आणि दीक्षा म्हणाली, हो आहे मला महत्त्वाची. आणि तू जा बरं अभय इथून, सारखं सारखं तेच तेच नको बोलू. आणि तो म्हणाला, मग जातो मी पुन्हा लंडनला. आणि दीक्षा चिडून म्हणाली, जा जा आणि तिकडंच राहा. तो म्हणाला, दीक्षा तू राहशील का गं माझ्याशिवाय इथे एकटी? ती म्हणाली, एकटी नाही मी, माझं सगळं कुटुंब आहे सोबत. अभय तू जा बरं इथून. तो म्हणाला, खरंच जाऊ? आणि ती म्हणाली, हो हो जा, खड्ड्यात जा. ती अशी चिडून लटक्या रागात म्हणाली. आणि आई हसली आणि म्हणाली, दीक्षा अगं असं बोलू नये नवऱ्याला, दार उघड बाळा. आणि आईचा आवाज ऐकून ती जीभ चावत म्हणाली, अरे बापरे, आईनं कसं ऐकलं सगळं? आणि तिनं फार लाजून दार उघडलं तर तिचेही डोळे रडून रडून सुजले होते. आईनं तिला पुन्हा मिठीत घेऊन तिच्या डोक्यावर हात ठेवला. दीक्षा म्हणाली, आई मला माफ करा ना. आणि आई म्हणाली, विसर आता ते सगळं, आता तू फक्त माझीच सून आहेस. आणि आईनं मीठ मोहरी घेऊन तिची दृष्ट काढली. अभय म्हणाला, आणि माझी कोण दृष्ट काढणार आई? आता तू फक्त तुझ्या सुनेचीच लाड करणार ना? आणि मग आईनं हसून त्याचीही दृष्ट काढली आणि गोड बातमी दिली म्हणून दोघांचंही तोंड गोड केलं. आणि अभय म्हणाला, तुम्हा दोघींचं प्रेमानं पोट भरलं असेल, पण मला भूक लागली आहे ना. आई बायको असून सुद्धा मी उपाशीच आहे बिचारा. आणि सगळे लाड सुनेचेच होणार की काय या घरात? मग बाळ आल्यावर मला घरात तरी जागा आहे की नाही? आणि आईने हसून त्याचा कान पकडला आणि म्हणाली, लबाड कुठला, आता अजिबात तिला त्रास द्यायचा नाही, कळलं? तिच्या पोटात बाळ आहे. आणि तो म्हणाला, आई ते तिचं बाळ आहे ना, तिची ती बघून घेईल, पण तू तुझ्या बाळाला जेवायला दे ना आता, आणि तू माझेच लाड करायचे. असं म्हणून तो तिच्या मांडीवर झोपला. दीक्षा डोळे भरून त्या मायलेकरांचं प्रेम बघत होती. आणि आईने तिलाही जवळ बोलवून दुसऱ्या मांडीवर झोपवली. आणि अभयने तिच्याकडे पाहिलं आणि डोळा मारत तिथंच तिला किस केला. दीक्षा खूप लाजली आणि आई खूप खूप हसली.